हाय यूट्यूब फॅमिली, हाय. तर बघू शकताय मी पाणीपुरी बनवत आहे. बघा, पापड तळत आहे. त्यात सगळेच पापड काय फुगले नाही बघा. 2 पापड राहिले फुगायचे. पापड बनले बघा. ती काय पुरी बनलीच नाही. होतंय असं काही नाही आहे, सगळंच फुगत नाही. 1-2 राहून जाते, असं काही नाही आहे. तर बघत चला असंच. दुसऱ्यांदा पण पापड टाकले, मग तळले अजून. कारण पोरांना लय दिवस झालं होतं, म्हणत होतं पोरं मामा पाणीपुरी बनव. आणून ठेवलेले होते भरपूर दिवसाचे, पण बनवायला टाईमच नव्हतं. तर बघू शकताय पाणीपुरी सगळे तळून पापड तळून काढले मी. थोडा कॅमेरा व्यवस्थित येत नव्हतं, शाळेत कॅमेराला तेल लागलं होतं की काय मलाच कळलं नाही. तर बघा मी पूर्ण पॅकेटच तळून काढले. पोरांना लय आवडतंय. थोडंसं कॅमेरा हे झालंय बघा. आता पुसले मी कॅमेरा. तिथं कॅमेराला थोडंसं तेल लागलं होतं, मला माहीत नव्हतं पहिलं. तर बघा मी आता पाणी बनवत आहे पाणीपुरीचा. हे मी जिरा भाजून घेतली होती. मग थोडंसं मी पुदिना स्मेलसाठी ना थोडंसं पुदिना पण धुवून टाकले त्यात पाणी बनवायला. आणि थोडं कोथिंबीर टाकली. नंतर मिरची पण टाकली थोडी हिरवी. आणि ते पाणीपुरीचा पाणी बनवलं बघा. मग आता त्यात मी मीठ ॲड करत आहे. मग थोडंसं साखर पण ॲड करत आहे, कारण मिरची थोडी तिखट होती, पोरं खाणार नाही म्हणून मी त्यात साखर पण थोडंसं ॲड केली. तर झालं माझं पाणीपुरीचं पाणी बनवून झालं आणि पापड पण तळून झाले. पाणीपुरीचं पाणी बनवून झालंय. आता मी भाजी बनवते, बटाट्याची भाजी बनवते आता बघा. तर बघा मी बटाट्याची भाजी बनवत आहे. बटाटे उकळून काढली, त्याला असं सगळं बारीक करून तडका लावत आहे. तेल टाकलं कुकरमध्ये. इंडक्शनवर बनवत आहे. कुकरमध्येच बनवते मी जास्त करून. तर बघा त्यात तेल, जिरा, कढीपत्ता, हळद, मीठ सगळं मी जसं तडका देते ना आपण भाजीला तसंच बनवले. कारण थोडंसं पोरं पिवळं दिसलं तर खाते, पोरं नाही तर तिखट दिसते म्हणून खात नाही. तर मी जास्तच त्या बटाट्याला घोटली, कारण त्या पाणीपुरीत मोठे असे जर उरलं तर जाणार नाही म्हणून मी हे केली. मग माझी भाजी पण बनवून झाली होती. मग मी कांदा कापून घेतली. कांदा कापलेला मी काही व्हिडिओ बनवले नाही, कारण लई रडू येत होतं मला. कांदा कापताना लई हसू येत होतं, म्हणून मी व्हिडिओ बनवले नाही. आता आम्ही पाणीपुरी खायला आलो बघा बाहेर रूममध्ये. तर बघा आमची पोरं किती एक्सायटेड होते. पाणीपुरी फोडून देत होते सर्वजण असं. बाबूला तर लई आवडत होतं. भरून घेतली मी 1 प्लेट फोडून पाणीपुरी. मग आता त्यात कांदा ॲड करत आहे, कच्चे कांदा, कारण ना थोडं छान लागते खायला कच्चे कांदा टाकलं तर. बघा कच्चेच कांदा टाकत आहे मी. मग आता मी बटाट्याची भाजी बनवलेलं मी पाणीपुरी टाकत आहे. आमची श्रेय बघा किती आगाव करत आहे. सॉस टाकत आहे त्यात. बटाट्याची भाजी पातळ बनवली नाही एवढी, थोडीशी गाडीच आहे, पण जास्तच घोटली होते त्याला. मग बघा काय कांदा टाकली, परत बटाट्याची भाजी टाकली. आता सॉस टाकत आहे बघा. पाणीपुरीमध्ये सॉस टाकत आहे. बाबू ते तर म्हणजे लई खुश होते, लई खुश. मम्मा कधी बनते पाणीपुरी. वेट करत होते पोरं सगळं. डब्यात माझा सॉस खतम झाला, मग मी बाटलीतून अजून थोडंसं सॉस घेतली. बघा बाबू आमचे बोटं घालून सुटत आहे.
लई आगाव करते, कार्टून आहे. पाणीपुरीचं वेट होतं त्यांना खूप दिवसाचा, म्हटलं बनवावं तरी बनवावं. बघा तर मी सॉस पण ॲड केले बघा. आता सॉस पण टाकले. मग बघा झाले म्हणून बघत आहे. पोरं लई खतरनाक पोरं आहे. आता मी त्यात थोडीशी नमकीन टाकते, नमकीन ॲड करते, थोडंसं खायला छान लागते. बघा मी ॲड केली त्यात कच्चे कांदा, मग बटाट्याची भाजी बनवलेली, परत त्यात सॉस, परत ही नमकीन टाकली थोडीशी. आणि बघा नमकीन बाबू त्याच्यातलं एक काढून खात आहे नमकीन. बाबूला नमकीन लई आवडते. झालं माझं नमकीन पण टाकून. आता मी त्यात जी पुरी तळून फुगली नव्हती ना, तर ती जी पापड बनली होती त्याला मी चुरा करून ॲड करत आहे त्यात पापडमध्ये. पापड पाणीपुरीमध्येच ॲड करत आहे. मला ना थोडीशी दही भेटली नाही, विसरून आली. मी गेली होती दुकानात पण मी दही विसरून आली, म्हणून म्हटलं जर राहू द्या, दही नाही तर मग अशीच खाऊ जाऊ द्या म्हटलं. मग पापड, नमकीन ते सगळं ॲड केलं आणि पापड पण ॲड करून झालं माझं. बाबूलाही बघा बघा बाबू कसं करत आहे. मग मी आता जे कोथिंबीरचं पाणी होतं ना ते पाणीपुरीचा, तर मी ते ॲड करत आहे. बघा हिरवंगार झालं आहे पाणी. कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची सगळं हिरवं झालं आहे. पाणी हिरवं झालं आहे. तर बघा माझ्याकडं चिंच नव्हतं, म्हणजे थोडं आंबट पाणी बनवायला, म्हणून मी थोडं सॉस जास्तच टाकली. बघा आमचे सगळे खायला थांबले आता. बघा आमचे पिली आमचा बाबू कसं बसला आहे, कसं खात आहे बघा. आता बघा सगळे आमची फॅमिली खात आहे. कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. छान बनली होती पाणीपुरी असं तर खूप छान बनली होती. नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. बघा बाबू कसं